नमस्कार. आज आपण झणझणीत गावरान चिकन थाळी बनवणार आहोत। यामध्ये आपण चिकन सुक्कं व चिकनचा झणझणीत रस्सा बनवणार आहोत। अगदी नवशिके सुद्धा सहज बनवतील इतकी ही सोपी थाळी आहे। आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली चॅनलला सबस्क्राइब करा, रेसिपीला एक लाईक नक्की करा। तर सगळ्यात अगोदर आपण चिकन शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातला आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतायचा आहे। कांदा छान परतला गेला की गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर चिकनच्या अळणी रश्श्यासाठी किती मीठ लागतं तितकं मीठ तुम्हाला घालायचं आहे। अर्धा चमचा यामध्ये मी हळद घातली आहे। हळद खूप जास्त घालायची नाही। आता हे थोडंसं मी परतून घेतलं। आता यामध्ये मी चिकन घालणार आहे। तर इथं मी पाऊण किलो इतकं चिकन घेतलं आहे। चिकन घेताना आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। कोमट पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता सगळं चिकन मी यामध्ये घातलं। आता हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही। चिकनला स्वतःचं पाणी सुटलं की नंतरच आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। तर इथे पहा चिकनला छान असं पाणी सुटलं आहे। आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे, कारण आपण चिकनचा रस्सा सुद्धा बनवणार आहोत। अळणी रश्श्यामध्ये चिकनचा रस्सा बनवला की तो खूप चविष्ट होतो। त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला अळणी रस्सा जास्तीचा बनवायचा आहे। आता हे आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे व चिकन आपल्याला शिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। आता इकडे वाटण पाहूया। तर इथं 2 मोठे चमचे धने घेतले आहेत, अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली आहे, 2 इंच आलं घेतलं आहे, 20 ते 22 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहेत। कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता सगळ्यात अगोदर आपण वाटण भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी एक लोखंडी कढई घेतली आहे। शक्यतो वाटण भाजण्यासाठी लोखंडी भांड्याचाच वापर करावा, याने रश्श्याला खूप छान चव येते। एकदा नक्की करून पहा। आता यामध्ये मी सुरुवातीला खोबरं घातलं। आता हे खोबरं आपल्याला छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे। तर इथे पहा खोबरं छान असं भाजलं गेलं। आता यामध्येच मी धने भाजून घेणार आहे। तर हे गावरान धने आहेत। गावरान धने वापरल्याने आपल्या नॉनव्हेजच्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो। एकदा नक्की वापरून पहा। आता धने सुद्धा खोबऱ्यासोबत भाजून घेतले, काढून घ्यायचं आहे। आता याच कढईमध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत। तर सगळा कांदा मी कढईमध्ये घातला। यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर थोडासा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। नंतर लगेच यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा तेल घालायचं आहे। लोखंडी भांड्यामध्ये वाटण भाजत असताना तेलाची खूप जास्त गरज लागत नाही। आता हा कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। आता आपल्या भाजीला छान दाटसरपणा यावा यासाठी यामध्ये मी 2 मोठे चमचे डाळवे घातले आहेत। याऐवजी तुम्ही पिवळे फुटाणे वापरले तरीही चालेल, किंवा फुटाणे नसतील तर याऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ वापरलं तरीही चालेल, किंवा ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल। डाळवं छान कांद्यासोबत भाजून घेतलं। आता यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घेताना आपल्याला कोथिंबीरीच्या काड्या जास्त घ्यायच्या आहेत, पानं कमी घ्यायची आहे। वाटण भाजून झालं, थंड करून वाटून घ्यायचं आहे। इकडे आपलं छान चिकन शिजून तयार झालं आहे। आता यामधले मी पीस काढून घेणार आहे व हा अळणी रस्सा आपण रश्श्यासाठी ठेवणार आहोत। आता त्याच कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे। वाटण पहा छान असं वाटून झालं आहे। वाटलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे व एक अर्धी वाटी वाटण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर हे वाटण आपण सुक्यासाठी वापरणार आहोत। आता हे वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। थोडंसं तेल वाटणाला सुटलं की लगेच यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे। याऐवजी तुम्ही रोजचं लाल तिखट घातलं तरीही चालेल। 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली, 1 मोठा चमचा आपल्याला गरम मसाला यामध्ये घालायचा आहे। याऐवजी तुम्ही चिकनचा मसाला घातला तरीही चालेल। मसाले घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे। नंतर लगेच आपण साईडला अळणी रस्सा काढून ठेवला आहे, त्यापैकी थोडासा रस्सा या वाटणामध्ये घालायचा आहे। आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे।
वाटणाला छान तेल सुटलं की आपल्या चिकनच्या रश्श्याला छान अशी तर्री येते। तर इथे पहा आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलं आहे। आता जो आपण आळणी स्टॉक काढून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे व यामध्येच मी 3 ते 4 पीस सुद्धा ठेवले होते चिकनचे। आता आपल्याला रस्सा किती घट्ट किती पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तर हा रस्सा मी भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी बनवणार आहे। त्यासाठी यामध्ये मी पाणी घातलं आहे, जवळपास 6 ते 7 ग्लास इतकं मी पाणी घातलं। सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार। रस्सा थोडासा आपल्याला पिऊन पाहायचा आहे व नंतरच मीठ घालायचं आहे, कारण आपण आळणी रश्श्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं। थोडीशी कोथिंबीर घालून आता हा रस्सा आपल्याला छान असा उकळवून घ्यायचा आहे। रश्श्याला पहा छान अशी उकळी आली आहे। तर आता इथं आपला चिकनचा झणझणीत असा रस्सा तयार झाला आहे। सर्वात शेवटी यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। तर तयार झाला आपला झणझणीत अतिशय चविष्ट असा चिकनचा रस्सा। रश्श्याला तरी पहा अतिशय सुंदर आली आहे। साईडला रस्सा आपल्याला उकळत ठेवायचा आहे। इकडे आपण सुक्कं बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे व एक छोटा टोमॅटो घेतला आहे पिकलेला। तर टोमॅटो आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा मी छान बारीक कट करून घेतला आहे। आता कांदा आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे। कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं होतं। कांदा घातल्यानंतर छान तांबूस रंगावरती कांदा परतला, लगेच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो छान मऊसर असा परतला की आपण जे वाटण ठेवलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला घालायचा आहे गरम मसाला, एक चमचा आपल्याला घालायचे आहे लाल बेडगी मिरची पावडर। यानंतर आपल्याला एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। तुम्ही रोजचा काळा मसाला वापरला तरीही चालेल। अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हे वाटण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता मी थोडासा चिकनचा स्टॉक ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे। आता याला परत आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। या मसाल्याला छान असं तेल सुटलं की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे। याला पहा छान असं तेल सुटलं आहे। आता आपण जे चिकनचे पीस साईडला ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत। चिकनचे पीस घातल्यानंतर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे छान। आता साईडला जो चिकनचा रस्सा उकळत आहे तो रस्सा मी यामध्ये थोडासा घातला। सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही थोडीशी चव घेऊनच मीठ घालू शकता। जर का तुम्ही सुरुवातीलाच खूप जास्त मीठ घातलं तर सुक्कं तुमचं खारट होऊ शकतं, त्यामुळे अंदाज घेऊन आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे। तर इथे पहा आपलं चिकन सुक्कं तयार झालं आहे। याला मी 1.5 ते 2 मिनिटांची वाफ दिली होती। तर तयार झालं आपलं चिकनचं सुक्कं, अतिशय चविष्ट लागतं। तर आपली चिकनची थाळी तयार झाली आहे। चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट ही थाळी लागते। एकदा नक्की बनवून पहा, बनवायला खूप सोपी आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आजची दाखवलेली सोपी रेसिपी एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अशा पद्धतीचा झणझणीत रस्सा एकदा नक्की बनवून पहा। धन्यवाद।